आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूया। देवेंद्र फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट साकार होणार आहे। समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पाही पूर्णत्वास गेल्याचं कळतंय। इगतपुरी ते मुंबई दरम्यानचा 76 किलोमीटरचा टप्पा सुद्धा आता पूर्ण झाल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर आता 8 तासांमध्ये कापता येणार आहे। समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुद्धा आता पूर्णत्वास आल्याचं आपण एकंदरीत हे चित्र पाहतोय। इगतपुरी ते मुंबई दरम्यानचा 76 किलोमीटरचा टप्पा सुद्धा पूर्ण झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर आता केवळ 8 तासांमध्ये कापता येणार आहे। तर देवेंद्र फडणवीस या सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आपण साकार झाल्याचं पाहायला मिळतंय। समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुद्धा पूर्णत्वास गेलेला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या संदर्भातलं काम सुरू होतं आणि हे काम वेगानं व्हावं यासाठी देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं पाठपुरावा सुद्धा करत होते। महायुती सरकारनं सुद्धा ही कामं वेगानं व्हावीत यासाठी प्रयत्न केलेले होते आणि त्याचमुळे इगतपुरी ते मुंबई दरम्यानचा हा 76 किलोमीटरचा टप्पा सुद्धा आता पूर्ण झालेला आहे। विविध टप्प्यांमध्ये समृद्धी महामार्गाचं काम हे सुरू होतं आणि शेवटच्या टप्प्याचं काम सुद्धा आता पूर्ण झाल्याचं आपण पाहतोय आणि त्यामुळे मुंबई ते नागपूर हे मोठं असं अंतर आता केवळ आणि केवळ 8 तासांमध्ये कापता येणार आहे। या महत्त्वाच्या टप्प्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये सुद्धा याचा फायदा होईल।